सुस्वागतम. निनाद पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्था आयोजित अन्नब्रह्म पुरस्काराचं हे आपलं दुसरं वर्ष. आपल्या सर्वांना माहिती की गेल्या वर्षी आपण या कार्यक्रमाची सुरुवात फडके हॉल या ठिकाणी केली होती. वास्तविक सरांनाही माहिती की हा पुरस्कार आपण जो देतो हा नर्मदा जयंतीचं औचित्य साधून, म्हणजे पुण्यामध्ये आपण त्याला रथसप्तमी म्हणतो, या दिवशीचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम करत असतो. परंतु सरांच्या वडिलांचा स्मृतिदिन हा 31 डिसेंबर. सरांची इच्छा होती की यावर्षी तरी आपण या दिवशी हा कार्यक्रम करावा. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 8-9 महिने आपण एका महामारीच्या संकटामध्ये सगळं जग हे सापडलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये असा कार्यक्रम करायचा, त्या दृष्टिकोनातून आम्ही संस्थेने निर्णय घेतला की त्या ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम मोजक्याच लोकांमध्ये, किती लोक आहेत याला महत्त्व नाही, परंतु त्या कार्यक्रमाचं एक वेगळं महत्त्व हे त्या निमित्ताने त्या कुटुंबापुरता तय्यान त्या निमित्ताने आपण त्या एकत्र कुटुंब म्हणून आपण जे म्हणतो त्या कुटुंबातला हा कार्यक्रम आहे. निनादचा दरवर्षी भागवत सप्ताह हा रेणुका स्वरूप शाळेमध्ये खूप मोठ्या स्वरूपात असतो. 4-4.5 हजार लोक त्या ठिकाणी असतात. आणि गेले वर्षभर सातत्याने संस्था जे वेगवेगळे उपक्रम करत असते त्या उपक्रमांमधनं त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही एक व्यासपीठ त्या भागवत सप्ताहामध्ये 1 दिवस प्रत्येकाला, कारण तो 8 दिवस कार्यक्रम चालतो. आणि प्रत्येक दिवशी सुरुवातीला आणि आरतीला असे जे जे आपण लोकांना वर्षभरामध्ये सन्मानित केलेलं असतं त्या संपूर्ण कुटुंबाला आपण त्या ठिकाणी बोलवतो. आणि या सगळ्या लोकांच्या समोर आपण त्यांचा एक अल्प परिचय करून देतो की बाबा या वर्षीच्या पुरस्कारामध्ये त्यांना निनाद पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे, त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने पुरस्कार दिले. असे वेगवेगळे गुरुपौर्णिमेनिमित्त आदर्श शिक्षक असतात, त्या शिक्षकांचे सत्कार, अशा या लोकांना त्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करत असतो. आज या ठिकाणी हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद झाला की गेल्या वर्षी ज्याची सुरुवात केली होती आणि ती सुरुवात करत असताना सरांनी सांगितलं होतं की आचारी या नावाने हा पुरस्कार असावा. कारण पूर्वीच्या काळी आपण म्हणतो पण आचारी जो असतो त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्थान होतं, म्हणजे थोडंसं त्याला खालच्या ह्याच्यात मानलं जायचं. म्हणजे मला आठवतं की सरांनीच एक मागच्या वेळेला उदाहरण दिलं होतं की अतिशय बिकट परिस्थिती, कारण पूर्वीच्या काळी काही सुबत्ता नव्हत्या, काही नव्हत्या, पण बिकट परिस्थितीमध्ये काम करत असताना घर संसार चालवणं अवघड असायचं. मग कोणीतरी जायचं मालकांच्याकडे आणि सांगायचे की असं असं आहे. मग ते म्हणायचं त्या आचार्याचा तो मुलगा होय, बरं मग आपण ती मदत करू. म्हणजे ते थोडंसं खालच्या यायला जायचं. आणि आज सांगायला आनंद इतका होतोय की त्या काळामध्ये सरांच्या वडिलांनी जे काय काम केलं आणि त्या कामातनं संपूर्ण कुटुंब जे त्यांनी आज मोठं केलं, म्हणजे एका आचार्याचा मुलगा प्राचार्य झाला असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. म्हणजे डॉक्टरेट सरांनी मिळवली, खूप मोठमोठ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. तर त्यांच्या नावाने कुठेतरी पुरस्कार दिला जावा, कारण आपण म्हणतो की पुणे हे खवय्यांचं पुणे. आणि ही वास्तुता आज म्हणजे मी सरांनी किशोरजींनी मला एक पुस्तक दिलं होतं, त्या पुस्तकामध्ये मी काय वाचू आणि काय बोलू म्हणजे सगळं वाचूनच दाखवण्यासारखं आहे. जवळजवळ 15-20 पानं आहेत ती. एवढं मोठं कार्य आणि एवढा मोठा इतिहास हा या ठिकाणी 1935 साली याची हे झालेली आहे. तर त्या निमित्ताने आजचा आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी किशोरजींना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मिसेसनी अभयराव आले की अभयराव नाही आपण बोलू, तोपर्यंत तुम्ही. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण नर्मदा मैयेचं पूजन पुष्प होऊन करावं.
आजच्या आपल्या या समारंभासाठी आपण ज्यांना या ठिकाणी पुरस्कृत करणार आहोत असे पुणा गेस्ट हाऊसचे आत्ताचे सर्वे आदरणीय किशोरजी आणि आदरणीय अभयराव या दोघांचंही या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. ज्यांच्या स्मृतीनिमित्त आपण हा कार्यक्रम करतोय ते कैलासवासी महादेव वामनराव जोशी यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर न. जोशी सर. जो पर्यावरण हा विषय आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात आहे, अशा पर्यावरण तज्ज्ञ शास्त्रज्ञ म्हणलं तरी चालू शकतं अशा आदरणीय विनीताताई आपटे, पुणे महानगरपालिकेचे माननीय उपायुक्त सुनील केसरी, कुरणे सर आमचे मित्र आणि ज्यांनी आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम कशा पद्धतीने करावेत, काय करावेत ह्याचं मार्गदर्शन कायम सातत्याने करणारे असे सुनील महाजन आणि आनंद सराफ, वेगवेगळे कार्यक्रम कशा पद्धतीने करावेत किंवा कुठले घ्यावेत असे आनंद आणि सुनील महाजन, करंदीकर साहेब, ज्यांच्या हस्ते आम्ही हे सन्मानपत्र तयार करतो असे आमचे आदरणीय सुनीलजी कुरणे, माझी नगरसेविका आणि माझी मिसेस शुभदा जोशी, निनाद संस्थेचे पदाधिकारी रामलिंग. 31 डिसेंबर हा सरांच्या वडिलांचा स्मृतिदिन आणि तो स्मृतिदिन म्हणून आपण त्यांचे वडील हे पूर्वी आचार्य आणि त्या नावाने कुठेतरी एखादा पुरस्कार सुरू करावा असं सरांचं खूप इच्छा होती आणि सरांनी तसं संस्थेला सांगितलं होतं. कारण निनाद संस्था सदाशिव पेठेमध्ये एक गेले 25 वर्षापासून वेगवेगळं कार्य करणारी संस्था आहे. तर अशा संस्थेच्या माध्यमातून हा पुरस्कार सुरू करावा म्हणून त्यांनी 2-3 गोष्टी सुचवल्या आणि आम्ही सर्वजण आमचे पदाधिकारी निनादचे बसून आम्ही असं ठरवलं की एकच कार्यक्रम करण्यापेक्षा आपण दरवर्षी जर का या नावाने पुरस्कार आपण सुरू केला तर त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय हळूहळू का होईना पण एकदम नाही जाणार, पण निदान त्याला सातत्य जर का त्या विषयांमध्ये राहिलं तर लोकांमध्ये चांगल्या प्रकारे हा विषय रुजू शकतो. त्या दृष्टिकोनातून गेल्या वर्षी आम्ही या कार्याची सुरुवात केली आणि गेल्या वर्षी आपल्याला माहिती की पुणा बोर्डिंगचे उडपीकर सुहास, त्याच्यानंतर मोहन फडके रहाळकर, कारण तो अतिशय कमी पिरियडमध्ये आम्हाला कार्यक्रम करायचा होता त्यामुळे आम्ही तातडीने त्या कार्यक्रमामध्ये 4-5 जणांचे सन्मान केले की जे प्रमुख केटरिंग व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांच्या बरोबरीने काम करणारे त्यांचे आचारी. आणि शेवटी चव जी आहे घरामध्ये आपण 4 लोकांचा ज्यावेळेला हे करतो स्वयंपाक त्यावेळेला आपण मीठ मिरची मसाला तेवढ्यापुरता आपल्याला ॲडजस्ट होतो, पण ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं करायचं असतं त्यावेळेला ते एक वेगळ्या प्रकारच्या हाताला ती चव येणं महत्त्वाचं असतं. त्या दृष्टिकोनातनं या ह्याच्यामध्ये आचारी हे स्थान खूप महत्त्वाचं असतं. तर माझी अशी विनंती राहील की आपण कमलाकरजी सावंत हे आपल्याकडे गेले 32 वर्ष या ह्याच्यामध्ये काम करतात आणि पुणा गेस्ट हाऊसची चव जी आहे ती जिभेवरती अशी ठेवली की ती विरघळती इतकं हे कार्य आहे. तर कमलाकर सावंतांना जर का आपण त्या ठिकाणी बोलवलं थोड्या वेळ आपण एक 15-20 मिनिटामध्ये आपण हे करू, कारण मला माहिती आहे आज कामाची खूप गडबडी आहे. तर अशा या कार्यक्रमाची आज आपण या ठिकाणी दुसऱ्या वर्षामध्ये हा पुरस्कार देत आहोत. हा पुरस्कार देत असताना कोणाला द्यायचं, ज्यावेळेला आम्ही सरांशी बोलत होतो त्यावेळेला सरांनी कुठल्याही एकही मिनिट न घेता सांगितलं की या वर्षीचा पुरस्कार आपल्याला पुणा गेस्ट हाऊसलाच द्यायचा. पुणा गेस्ट हाऊस म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आमचे आदरणीय कैलासवासी चारू काका समोर उभे राहिले, कारण चारू काका नाव हे पुणा गेस्ट हाऊसचं खूप मोठं नाव आहे आणि त्यांचा सहवास मला लाभलेला आहे. कारण ज्यावेळेला मराठी चित्रपट शताब्दीचं 100वे वर्ष होतं त्यावेळेला भरतनाट्य मंदिरमध्ये जो आपण कार्यक्रम केला होता आणि सर्व मराठी ॲक्टर्सना त्यावेळेला बोलवायची आमची इच्छा होती. त्यावेळेला चारू काकांनी आम्हाला खूप मदत केली आणि शांताबाई शेळके असतील, त्याच्यानंतर ललिता पवार असतील, पु ल देशपांडेंच्या देखील आम्ही घरी जाऊन त्यावेळेला सत्कार, कारण ते येणं शक्य नव्हतं त्या काळामध्ये. शरद तळवळकर असतील, राजा गोसावी असतील, मांढरे असतील,
सगळे दिग्गज पार अगदी कॅमेरामन बाळ आपटे, निवृत्ती दळवी, हे सगळे शताब्दीच्या कार्यक्रमांना चारू काकांच्या शब्दाखातर ही सगळी लोक त्या ठिकाणी भरतनाट्य मंदिरच्या कार्यक्रमाला उपस्थित. आजही तो फोटो माझ्याकडे आहे. गिरीश बापट आणि प्रकाश जावडेकरांच्या हस्ते आम्ही तो सन्मान या सगळ्या लोकांचा केला होता. आणि काहीही केल्या एक आठवण म्हणून सांगतो की चारू काका कधी स्टेजवरती यायचे नाही आणि ते थोडेसे त्या बाबतीत एकदम कडक होते. म्हणजे ते नाही ऐकायचे कोणाची. पण आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली की चारू काका, हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. हे सगळे दिग्गज एका ह्याच्यावरती सदाशिव पेठेमध्ये स्टेजवरती येणं हे आजपर्यंत कधी झालेलं नाही आहे. मग होणं करता करता चारू काका आले, पण एकदम शेवटच्या रांगेमध्ये उभे राहिले की मी फोटोमध्ये परत कुठे दिसता कामू नये. तेव्हा असं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आल्यानंतर साहजिकच आम्ही ठरवलं की येस, हा पुरस्कार द्यायचा आहे. त्याप्रमाणे किशोरजींशी संपर्क साधला, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली आणि बघता बघता कार्यक्रमाचा दिवस आज या ठिकाणी आलेला आहे. 1935 पासून या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या आजोबांचा ध्यास आणि कलाकारांची साथ ही या वास्तूला लाभलेली आहे. त्यामुळेच आज पुणा गेस्ट हाऊस महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळी स्वतःची प्रतिमा घेऊन. पुणा गेस्ट हाऊसचं जर का आपण बोधचिन्ह बघितलं तर घरट्यात आपल्या पिल्लांना खाऊ भरवणारी चिमणी हे पुणा गेस्ट हाऊसचं बोधचिन्ह आहे. आणि ह्याला स्वतः गदी माडगुळकर आणि आचार्य आत्रे यांनी मान्यता दिलेली. माझ्या जे काय वाचनामध्ये आलं त्या ह्याच्यात. दुसरी गोष्ट की आपल्याला माहिती आहे की पुणेकर हे अतिशय खवय्ये आहेत. खेकडा भजी हे नाव कुठनं आलं असेल तर ते पुणा गेस्ट हाऊसमधून आलं. कांद्याची भजी केली त्यावेळेला आत्रे म्हणले नाही, एक खेकडा आहे. आणि तिथून पुढे आज प्रचलीमध्ये आपण जे टपऱ्यांवरती किंवा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो म्हणतो की आम्हाला खेकडा भजी द्या, ती खेकडा भजी ती मुहूर्तमेढ ही या ठिकाणची आहे. या ठिकाणी कोण कोण येऊन गेले नाहीत याची जर का नावं काढायची म्हणली तर कलाक्षेत्र असेल, राजकीय असेल तर 10 देखील नावं निघणार नाहीत. एवढी प्रचंड नामावळी ही या ठिकाणी येऊन गेली. त्याच्यात उदाहरणार्थ द्यायचं आलं तर सुधीर फडके असतील, बालगंधर्व असतील, लता दिदी असतील, दीनानाथजी मंगेशकर असतील, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांच्या मैफिली देखील या ठिकाणी झालेल्या आहेत. नाना पाटेकर असतील, दादा कोंडके असतील, भक्ती बर्वे असतील, प्रभाकर फणशीकर असतील, किती नावं. ज्येष्ठ पत्रकार अगदी इसाक मुजावरांचं देखील इथं वाचलेलं होतं. अशी ही सगळी नामवंत मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे. अशांचा पुरस्कार द्यायचा आज आम्हाला निनाद संस्थेला भाग्य लाभलेलं आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक प्रास्ताविकपर मनोगत करण्याची विनंती मी नमो जोशी सर यांना करणार आहे. कारण सर मलाही माहिती आहे आज आपल्या 31 डिसेंबर असल्यामुळे आपलीही धावपळ खूप आहे, तरी पण त्यातल्या त्यात वेळ काढून आपण हा पुरस्कार आज स्वीकारताय याचा आम्हाला अतिशय मनापासून आनंद होतो आहे. तेव्हा आपल्या संपूर्ण परिवाराचं आम्ही आमच्या दोन्ही संस्थांच्या वतीने या सर्वांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा आपले आभार मानतो, स्वागत करतो आणि नमो जोशींना विनंती करतो की प्रास्ताविकपर म्हणून सर इकडे नाही इथंच यावं लागेल. तुम्हाला इथंच यावं लागेल. अच्छा काय झालं स्पीकरची वायर कमी. ठीक आहे. मित्रो, मी थोडं बोलण्याबद्दल प्रसिद्धच आहे आणि ती प्रसिद्धी आज मी कायम ठेवणार आहे. अगदी 3-4 मिनटातच मला बोलतं तर खूप आता व्यवसायाचा प्राध्यापक असल्यामुळे 55 मिनटं खाडखाड बोलू शकतो, पण आज फक्त 5 मिनटात या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ते करणार आहे. आपल्याला सगळी पार्श्वभूमी यांनी सांगितलेली आहे. आज वेगळे 2 योग असे आहेत की पुणा गेस्ट हाऊसला 85 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला 85 वर्ष पूर्ण होत आहेत. 11 जानेवारीला मी 86व्या वर्षात पदार्पण करणार आणि पुणा गेस्ट हाऊस 85 वर्ष पूर्ण करणार. हा माझ्या दृष्टीने योग आहे. आणि हा जो पुरस्कार माझ्या वडिलांच्या नावानं मी निनाद संस्थेतर्फे सुरू केलेला आहे, याचं दुसरं आणखीन पाठीमागचं वैशिष्ट्य असं की माझे वडील तरी साईडला ताचारी काम करत होते. ते पुणा गेस्ट हाऊसच्या सुरुवातीच्या काळात नानासाहेब आणि सरस्वतीबाई त्यांना इथं बोलवत असत आणि ते इथे काम करत असत. तर ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या ठिकाणी माझ्या वडिलांचा सन्मान व्हावा असं मला वाटतं. आणि तो आज योग मला अत्यंत भावपूर्णरित्या मी किशोरला आणि अभयला धन्यवाद देतो
की त्यांनी हा पुरस्कार, शिवाय माझा आणि पुन्हा गेस्ट हाऊस तर म्हणजे काय चारू काका यांचे काका जे आहेत गजानन, हे माझे कॉलेजमधले मित्र. आम्ही एका नाटकात कामं केली. पण गजा लवकर गेला आणि नंतर चारूचा आणि माझा जो काही संबंध आला तो काही त्याला विचारूच नका, त्याला तोडच नाही. मी लिहिलं आहे अनेक ठिकाणी, 2दा लिहिलेलं आहे. म्हणजे चारू सर्वांशीच चारू होते, पण आमच्याशी जास्त चारू होते असं मला दिसतं. तर त्यामुळं हा पुरस्कार देताना मला अतिशय आनंद होतो. आणि विशेषतः मी त्यामध्ये कल्पना अशी सांगितली की केटरर्सना तर पुरस्कार द्यायचाच, पण त्या केटरर्सकडे जे काम करतात, म्हणजे प्रत्यक्ष ज्यांचा अन्नामध्ये हात जातो, त्यांनाही आपण त्या सन्मान द्यायचा. कारण माझे वडील तसे तिथं होते. मला जास्त खूप सांगता येईल, पण मी सांगतो. माझे आजोबा आनंद संगीत नाटक मंडळीत होते. वडील शाहूनगरवासीत होते, पण त्या काळचे नाटक तोंडाला केव्हा तरी रंग लावायचं आणि सगळेच लोक सगळीच कामं करत असतात तिथं. म्हणजे कधी स्टेजवर रंग लावून उभं राहायचं, कधी पडदे लावायचे. आणि माझे वडील ते मग मुतपाक खाण्यात काम करायला लागले, कारण कंपनी बुडायला लागली. मग ते मुतपाक खाणं बघत तिथं ते आचारी काम शिकले. कंपनी बंद पडली आणि मग त्यांनी आमच्या परिस्थितीसाठी हातात झाडेपळ्या घेतल्या आणि पुण्यामध्ये सगळीकडे आले. त्याच्यात सरस्वतीबाई आणि नानासाहेब त्यांना अळूची भाजी आणि मोतीचुराचे लाडू करायला बोलवत असत, कारण त्यांचं वैशिष्ट्य अळूची भाजी हे होतं. तर त्या म्हणायचे, माधवराव या, तुमची अळूची भाजी आम्हाला पाहिजे आमच्या सगळ्या लोकांना. आणि ह्या सगळ्या आठवणी मला काढता येतील म्हणून मी या ठिकाणी केला. आज दुसरा योग असा आहे की ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आहे त्या पर्यावरण क्षेत्रात खूपच मोठे आहेत, पण ते आमच्या कुटुंबातले आहेत. ती माझी भाची आहे आणि तिची आजी ही माझ्या वडिलांची सख्खी बहीण. ती नंतर ते सगळं सांगेलच त्याच्या भाषणामध्ये. तर याबद्दल मला अतिशय आनंद होतो. हा पुरस्कार निनादनी आयोजित केला याबद्दल निनादचं अभिनंदन करतो. किशोर आणि अभय यांनी स्वीकारला आणि याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि आयुष्यातले जे काही अत्यंत आनंदाचे, महत्त्वाचे, समाधानाचे आणि श्रेयाचे क्षण असतात, ते क्षण आज मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भोगतोय, याचा आनंद व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बोलण्याच्या ओघामध्ये आपण सरस्वतीबाईंचा उल्लेख केला. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये पहिलं लेडीज हॉस्टेल जर का कोणी सुरू केलं असेल तर ते सरस्वतीबाईंनी सुरू केलं होतं त्या काळात. म्हणजे 1936ची वगैरे ही गोष्ट असेल. तर नमो जोशी सरांचंही मी आभार मानतो की त्यांनी एक अतिशय चांगला कार्यक्रम हा सातत्याने करण्याची आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. त्याबद्दल सरांचे आभार मानतो. मी शुभदा जोशींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विनीताताईंचा उपर्ण देऊन पहिल्यांदा सन्मान करावा. माननीय सौ अभयस्वर पोद्दार यांचाही उपर्ण देऊन सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या हस्ते आपण हा सन्मान देणार आहोत त्या विनीताताईंना मी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगणार आहे. ते मनोगत व्यक्त केल्यानंतर सर्वप्रथम आपण ज्यांच्या हाताला चव आहे असे कमलाकर सावंत यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करू आणि नंतर पुरस्काराला नंतर किशोरजी किंवा अभयजी त्यांनी ठरवा. आपण या ठिकाणी उत्तर देऊ आणि मग आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. मी विनीताईंना विनंती करतो की आपण आपलं मनोगत. धन्यवाद. सुप्रभात. व्यासपीठावरचे मान्यवर म्हणजे खरं तर आता एक मामा किशोर अभय माझे महाविद्यालयीन मित्र, त्यानंतर समोर बसलेल्यांच्यामधले सगळेच ओळखीचे चेहरे
त्यामुळे मान्यवर आणि असं न म्हणता मला असं वाटतं की आपण सगळेच मित्रमैत्रिणी आहोत आणि आजच्या ह्या समारंभासाठी आपण सगळेजण एकत्र जमलो आहेत, त्याचा मला विशेष आनंद वाटतो. मला जोशी साहेबांनी मला बरीच बिरुदावली लावली, शास्त्रज्ञ वगैरे वगैरे, असं मी काहीही नाही. मी पर्यावरण अभ्यासक आहे आणि आता पर्यावरण चांगलं व्हावं यासाठी काम करते. आणि आजची सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली ओळख मामांनी सांगितली ते म्हणजे मी त्याची भाची आहे. तर अशा या हृदय सोहळ्यामध्ये सर्वप्रथम मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. माझ्या लहानपणच्या आठवणीमध्ये माझ्या मामाच्या वडिलांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही त्यांच्या घरी जेव्हा जायचो त्यावेळेला ते पलंगावरती बसलेले असायचे, त्यांचं अस्तित्व तिथे असायचं. माझी आजी आणि म्हणजे ते दोघं बहीण भावंड होते, त्यामुळे आजीबरोबर मी त्यांच्या घरी जायचे, ह्याची आई, आणि त्या तिघांचं एक द्वैत अद्वैत असं नातं होतं. त्या तिघांना वेगळं कोणी करू शकायचं नाही. माझ्या आजीला फार लहानपणी वैधव्य आलं आणि त्यानंतर ती या भाऊ आणि बहिणीच्या बरोबर सतत वाढली असं म्हणायला हरकत नाही, किंवा तिने तिच्या आयुष्यातली जी कठीण पर्व होती ती सगळी त्या दोघांच्या साहाय्याने दूर केली आणि सातत्यानं ते एकत्र राहिले. आणि त्यामुळे आजीबरोबर मला यांच्या घरी जेव्हा जेव्हा जायचा योग यायचा, म्हणजे नेहमीच जायचो आम्ही, त्यावेळेला मला नेहमी असं वाटायचं की हे संपूर्ण कुटुंब हे जे आहे, म्हणजे माझी आजी, तिचे भाऊ, त्यांची बायको, मामा, ही सगळेजण एका पुरोगामी विचाराचे पाठीराखे होते. एका विशिष्ट मर्यादेतून जात असताना सुद्धा खूप वेगळे उपक्रम, खूप वेगळ्या गोष्टी ते सतत करत असायचे. माझ्या मामानी आत्ता हा जो पुरस्कार सुरू केला आहे मागच्या वर्षीपासून, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की कुठल्याही आता आजच्या काळामध्ये आपण इतक्या डेव्हलपमेंटच्या आणि पाश्चात्यांच्या आहारी गेलेलो आहोत की आजच्या काळात म्हणजे हे जे प्रोफेशन आहे त्याला चीफ शेफ असं म्हटलं जातं. आणि मग चीफ शेफ म्हटल्यानंतर जो एकदम त्याच्याबद्दलचा मान आणि अभिमान सगळ्यांचाच उंचावून येतो तसा त्या काळी नव्हता. पण मी कन्फर्म करीन की 1961 साली जेव्हा पूर आला त्यावेळेला चारुकाका असतील किंवा इथले जे कामं करणारे असतील, माझे मामा, म्हणजे आम्ही त्यांना दादा मामा म्हणायचो, आईचे मामा, ते स्वतः हातात झारा कढई घेऊन पुरात सापडलेल्या सगळ्या लोकांना अन्न वाटत फिरले होते. आणि अर्थात माझा जन्म तेव्हा झाला नव्हता, पण मी ह्या नंतर आजीकडनं ऐकलेल्या गोष्टी आहेत. आणि नेहमी आपण आपल्या बोलण्याच्या ओघात नेहमी असं म्हणतो की गुरु ब्रह्मा, किंवा एखादं गोष्ट असतं ते देव म्हणजे परब्रह्म, अन्न म्हणजे अन्नब्रह्म, साहित्य शब्द म्हणजे शब्दब्रह्म. तर आजची ही जी पूजा आहे किंवा आजचा हा जो पुरस्कार आहे तो ह्या शब्दप्रभूंनी त्या पूर्ण ब्रह्माला दिलेला हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला माझ्या मामाचा अधिक अभिमान वाटतो की त्यांनी त्याच्या आईच्या नावाने सुद्धा, त्याची आई नर्स होती आणि इथेच सुतिका सेवा मंदिरमध्ये ती अखंड कार्यरत होती. मला तर वाटतं माझी आजी आणि तिने कित्येक निराधार महिलांना स्वतःच्या घरातलं तूप वाढून पोळीवरती त्यांचं बाळणपण सुखकर केलं होतं. तर अशा त्या नर्ससाठी म्हणून सुद्धा त्यांनी एक पुरस्कार ठेवलेला आहे. तर त्यांनी ह्या सगळ्या दोन्ही प्रोफेशन्सला एक वेगळा आयाम दिला. आणि हा असा आयाम देत असताना पुन्हा गेस्ट हाऊस, म्हणजे पुन्हा गेस्ट हाऊसची महती आता सगळ्यांनाच माहिती आहे. आज आल्याच किशोर मला म्हटलं तू पहिल्यांदाच इथे आलीस, पण पुन्हा गेस्ट हाऊस हा शब्द इतके वेळा आत्तापर्यंत ऐकलेला आहे किंवा त्याची महती ऐकली आहे की मला पुन्हा गेस्ट हाऊस हे एक हेरिटेज वाटतं. हे आपलं वैभव आहे, पुण्याचंच नाही तर महाराष्ट्राचं. आणि जिथे अन्न मिळतं त्या अन्न ब्रह्माचं हे एक हेरिटेज आहे. आणि अशा हेरिटेजमध्ये आज हा पुरस्कार सोहळा होतो आहे. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आपण जेव्हा जेव्हा परत भेटत राहू तेव्हा बोलू. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य इतकंच आहे की इतकंच बोलावं. म्हणजे जेवणात मिठाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आजच्या भाषणाला महत्त्व आहे. फक्त मला ही थोडीशी नाती उलगडून सांगायची होती आणि त्यामुळे थोडा अधिक वेळ घेतला. मुख्य म्हणजे मला माझ्या मामाच्या कल्पकतेचं कौतुक करायचं आहे. त्याचं कौतुक सगळेच जण करतात, त्यामुळे आम्ही घरात वेगळं असं कौतुक करत नाही. पण लहानपणी जेव्हा त्याच्याकडे बघत असताना ज्या वेळेला तो सतत काहीतरी कामात असायचा, सतत काहीतरी लिहित असायचा, त्याच्या घरी आम्ही जायचो. आशा मामी आमचं खूप कौतुक करायची आणि अशा सगळ्या ह्या गोष्टींमध्ये इतका अत्यंत
काय म्हणतात ते कार्यरत असलेला माणूस आणि बिझी माणूस असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी आणि सगळेच माझे जवळची मंडळी आहेत असं म्हणायला हरकत नाही म्हणून सांगते की माझ्या लग्नाच्या वेळेला 10:59 माझं लग्न होतं. 10:58 हा दारात हजर होता आणि त्यांनी आईला सांगितलं होतं, मी तुला सांगितलं होतं की मी कन्यादानतीचं करणार आहे. कारण त्यावेळेस काही सभा संमेलनं इतर कुठेतरी जायचं होतं आणि तो बरोबर त्यावेळेला आला होता. त्यामुळे अशा सगळ्या छोट्या छोट्या खूप गोड आठवणी आहेत. त्या सांगायला खरंच खूप पानाच्या पानं आणि दिवसच्या दिवस अपुरे पडतील. पण आज मी असं म्हणते की पृथ्वी गोल आहे आणि ह्या पृथ्वी गोल असलेल्या पृथ्वीवरती आपण पुन्हा पुन्हा भेटत राहतो, वेगवेगळ्या कक्षांमध्ये भेटत राहतो, पण आपलं काम आणि आपलं प्रेम हे सतत राहतं. मला तुझा खूप अभिमान वाटतो. आता सभेचा नियम म्हणून तुला डॉक्टर नम जोशी वगैरे म्हणणं मला जमत नाही, त्याबद्दल मला सगळ्यांनीच माफ करा. कारण मामा हा मामा असतो, म्हणजे त्यामुळे त्याला कुठेही गेल्यानंतर अहो म्हणणं हे मला जीभ माझी रेटत नाही. मी लांबनच नमस्कार करते जेव्हा अगदीच प्रोफेशनल आणि साधे म्हणजे असे कार्यक्रम असतात त्यावेळेला. पण सगळ्यांना मी सांगते की मला आजच्या या कार्यक्रमाबद्दल अत्यंत आनंद वाटतो आहे. इथून पुढे किशोर सरपोतदार म्हणजे किशोरनी तर मला असं वाटतं आजकाल पॅव्हिलियन मॉलमध्ये पण तुमचं मोठं हे आहे, काउंटर आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर पुन्हा गेस्ट हाऊस म्हणजे इथे जरी मी आले नसले तरी तिथे मी खूप खाल्लेलं आहे आणि अजूनही खात असते सारखी. त्यामुळे तिकडची चव मला माहीत आहे, पुन्हा गेस्ट हाऊसची चव माहीत आहे. पुन्हा गेस्ट हाऊसचं रंगरूप जरी बदलत गेलं तरी आत्मा तोच आहे, कारण की तिथल्या रेसिपीज ह्या पुरातन आलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रीयांना आवडतात. त्यामुळे समाधानाचा मार्ग हा पोटातून जातो असं म्हणतात, त्यामुळे सगळे पुणेकर समाधानी आहेत. आणि एका कुठल्या तरी सर्वेक्षणामध्ये असं आलं होतं की सगळ्यात आनंदी लोक पुण्यात राहतात. तर ती पुण्यात आनंदी का राहतात त्याचं कारण म्हणजे पुन्हा गेस्ट हाऊससारखी मंडळी जी सातत्यानं सर्वांचं स्वागत करत असतात आणि छान छान गोष्टी खायला घालत असतात. सो किशोर, तुझं मनपूर्वक अभिनंदन. तू यांच्यासारख्या लोकांना सांभाळतोस, म्हणजे अर्थातच तुला माहीत असेल की नुसतं त्यांना सांभाळायचं नसतं तर त्यांना सगळे लिबर्टी द्यायची असते आणि म्हणून ती लोक आपल्याला सांभाळतात. सो तुमचं नातं असंच वाढू दे. माझ्या आजी, माझे दादा मामा आणि मामी यांच्यासारखं द्वैत अद्वैत असू दे. धन्यवाद. धन्यवाद विनीताताई. आपण जे आता अन्नब्रह्माचं महत्त्व सांगितलं, खरोखर तृप्त करणं म्हणून आम्ही जे सुरुवातीला सांगितलं की नर्मदा ही परिक्रमा फक्त या नदीचीच होती आणि त्यामध्ये जे परिक्रमा 3200 किलोमीटरची असते त्यामध्ये आपल्याकडे काहीच नसतं. ती लोक आपल्याला उपाशी ठेवत नाहीत. म्हणजे मैया ही कुठल्याही परिक्रमावासियाला ही उपाशी ठेवत नाही. तर ज्या ठिकाणी जे मिळेल ते आपण खातो आणि त्याने तृप्त होतो. म्हणून त्या नावानेच आम्ही हा खरा पुरस्कार सुरू केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. संस्थेच्या वतीने मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं स्थान असतं ते वल्लभाचार्य म्हणजेच आचारी हे करणारे. कारण हजार लोकांचं तिखट मीठ वगैरे वेळच्या वेळेला घेणं. एक छोटंसं उदाहरण फक्त 1 मिनिटामध्ये सांगणार आणि म्हणजे काय या लोकांचं महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये एक राष्ट्रीय परिषद भरलेली. त्या परिषदेला अटलजी, आडवाणी सगळेजण उपस्थित होते आणि त्यांची सगळ्यांची व्यवस्थेची जबाबदारी त्यावेळेला आमच्याकडे होती. त्यांना ज्या ठिकाणी त्यांची व्यवस्था होती त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्थाही होती आणि त्या व्यवस्थेमध्ये आम्ही ज्यांच्या हाताखाली काम करत होतो असे नितीनजी गडकरी हे देखील होते. जेवायला सगळेजण बसले. आडवाणीजी म्हणले इसमें नमक नाही आहे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एकाला की बाबा मीठ घेऊन ये पटकन. तो गेलाच. तो आला नाही. परत 2-3 मिनिटांनी आडवाणीजीने परत एकदा विचारलं, नितीनजी अभी नमक नाही लाया आहे. तर नितीनजींनी परत सांगितलं. दुसऱ्यांदाही तसंच झालं. तिसऱ्या वेळेला ज्यावेळेला आडवाणीजींनी त्यांना सांगितलं की नितीनजी अभी आया नाही कोणी नमक लेके. त्यावेळेला नितीनजी आपल्याला माहिती की परखड शब्दात बोलणारे, त्यांनी एक तिथनं जोरात शिवी हसडली आणि मीठ आणायला सांगितलं. त्यावेळेला आडवाणीजींनी विचारलं की काही चुकलं. ते म्हणलं नाही मीठ बरोबर आहे, फक्त प्रत्येकाला काही वेळेला कमी जास्त लागतं. तर तुमच्या ह्याच्यात ते तुम्हाला एखादं जास्त लागत असेल पण ते तिथे नव्हतं म्हणून ते मागवलेलं आहे.
ते सांगण्याचा की किती बारीक सारीक गोष्टी असतात. आपण म्हणतो की मीठ जरी थोडंसं कमी जास्त झालं तरी देखील लोक लगेच हे होतात. तर त्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्थान हे तुमचं असतं. आणि गेली 32 वर्ष कमलाकर सावंत ही या ठिकाणी सेवा देत आहेत. मी सेवाच म्हणणार आहे कारण ही एक प्रकारची सेवा आहे. त्यांचा आलेख देखील खूप मोठा आहे, पण त्याच्यातलं थोडंसं जर का बोलायचं झालं तर मी 4 ओळी घेऊन आणलेल्या आहेत. तेवढं मी कमलाकरजींबद्दल सांगतो की माणसांच्या जपणुकीतील हा एक आधार आहे. माणसांच्या जपणुकीतील हा एक आधार. सद्भाव आणि निष्ठेचा वारकरी कमलाकर. सद्भाव आणि निष्ठेचा वारकरी कमलाकर. 3 पिढ्यांशी जडले नाते श्रेष्ठ कर्तव्याचे. 3 पिढ्यांशी जडले नाते श्रेष्ठ कर्तव्याचे. पुण्यास ती सचोटीची भाग्य लाभले अन्नब्रह्माचे. भाग्य लागले अन्नब्रह्माचे. कारण वल्लभाचार्य हा पुरस्कार असतो. अन्न जे तयार होतं त्याला अन्नब्रह्म म्हणलं जातं, म्हणून तो अन्नब्रह्माचा आपण शब्द. गेली 30 वर्ष आपल्या हस्तकौशल्याने अन्नब्रह्माशी एकनिष्ठ राहून पुन्हा गेस्ट हाऊसच्या 3 पिढ्यांना ज्याने आपल्या सेवेला समर्पित केले आहे त्या चारूकाकांच्या माणसाला कमलाकर सावंत यांना सस्नेह भेट देऊन आम्ही या ठिकाणी गौरवत आहोत. मी नम जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कमलाकरजी सावंत यांचा भेटवस्तू आणि उपकरणं देऊन सन्मान करावा. ज्यांच्या पुरस्काराची आपण या ठिकाणी वाट पाहत आहोत त्या पुरस्कार समारंभाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना बसण्याची विनंती करतो. पुरस्कार पत्राचं वाचन हे या ठिकाणी सर्वप्रथम करतो. निनाद श्री किशोर व श्री अभय सरपोतदार. कष्ट आणि लोकसंग्रहाच्या माध्यमातून चारू काकांनी उभ्या केलेल्या पुणा गेस्ट हाऊस आणि नव्या पिढीसाठी आधुनिक रूपात सुरू झालेल्या PGH एक्सप्रेस शृंखला हॉटेलच्या उभारणीकरिता ज्यांनी परंपरेचे सत्व जपून समाजकार्याचा मोठा आदर्श आपणा सर्वांसमोर ठेवला आहे त्या श्री किशोर व श्री अभय सरपोतदार यांना महादेव वामन जोशी स्मरणार्थ निनाद पुणेतर्फे अन्नब्रह्म पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी गौरवणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे की कार्य खूप मोठं आहे, परंतु त्याच्यातनं हे सगळं करणं हे सगळ्यात अवघड काम असेल ते आमचे सुनील कुरणे सरांनी या ठिकाणी केलं आहे. अन्नब्रह्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. माणुसकीच्या दर्शनाने जिथे आजही मिळते सुख. माणुसकीच्या दर्शनाने जिथे आजही मिळते सुख. पूर्वापार पुण्याईच्या बळावर तृप्तीने भागते भूक. पाहुण्यांनाही घर वाटावे असे. पाहुण्यांनाही घर वाटावे असे आदरातिथ्य प्रेमाचे. झाड लावले चारू काकांनी मायेने आपल्या माणसांचे. थोर साहित्यिक अन कलाकारांच्या जमल्या मैफिली जेथे शब्द सुरांबरोबर रेंगाळते राही अपूर्व चवीची तृप्ती येते. वेदना जाणूनी समाजाच्या आधार भरभक्कम दिला. मगाशी सरांनी सांगितलं की 61च्या पुरामध्ये ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम केलेलं आहे. वेदना जाणूनी समाजाच्या आधार भरभक्कम दिला. नफ्यापेक्षाही समाधान मोठे हा संस्कार खोल रुजविला. काटेकोर शिस्त अचूक नियोजन सुख ते समाधानाचे. किशोर आणि अभय सत्वशील पाईक थोर परंपरेचे. थोर विभूतींच्या विचारांनी आणि कृतींनी दिले बळ. पित्याची थोर तत्वसंपदा जपताना जपती मूल्यांची माळ. भुकेल्यांना अन्न अन खचलेल्यांना पूर्ण आधार हेच जीवनतत्व. किशोर अभय आणि त्यांची पुढची पिढी म्हणजे सनत कार्यकौशल्याने टिकविती सत्व.
PGH एक्सप्रेसची ही सुफळ समृद्ध प्रेरणादायी कहाणी चिरंतर सफलतेसाठी निनाद देई अन्न ब्रह्म पुरस्कार सन्मानित करून अन्न ब्रह्म पुरस्कार सन्मानित करून मी नमो जोशी सरांना पहिल्यांदा विनंती करणार आहे की माननीय अभयजी आणि माननीय किशोरजींना आपण पहिल्यांदा उपर्ण प्रदान करावं. माननीय अभयजी. आदरणीय विनीताताईंना विनंती करणारे की आपण आता जे आपलं या ठिकाणी सन्मानपत्र वाचलं त्या सन्मानपत्राचं वीरू तुम्हाला फोटो कसा घ्यायचा. धन्यवाद किशोरजी आणि अभयजी. मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, सगळे आमचे मित्रमंडळी, चांगल्या गवय्याचं गाणं झाल्यानंतर बोलायचं नसतं आपल्याकडे एक शिरस्ता आहे. ज्या कारणासाठी सर मी पहिलं विषेद करतो की सरांच्या म्हणजे कैलासवासी महादेव वामनराव जोशी ह्यासारख्या ऋषितुल्य आणि अन्नपूर्णेचे जे पुजारी होते अशांच्या पिढी इथं निर्माण झाली ती मुहूर्तमेढ त्यांनी रोवली असं म्हणता येईल. आणि त्यामुळेच कमलाकरसारखी एक बल्लाचार्य हे निर्माण झाले. ह्या योगदानाबद्दल एक जो सरांच्या मनात एक विचार आला की ही म्हणजे जसं आपण एखादं यंत्र म्हणतो की यंत्र जे असतं ते कधी चुकत नाही, पण हे बल्लाचार्य किंवा आचार्य लोक जे आहेत हे मानवी यंत्र आहेत आणि त्यांना जी काही निसर्गाने दिलेली जी काही कला आहे त्यांना उपजत त्यांनी एक देणगी दिलेली असते. आणि जसं मगाशी विनेताताईंनी म्हटलं की प्रेमाचा मार्ग पोटातून जातो, तर तो नक्कीच आहे. आणि तो जायचं जे काही योगदान ज्यांचं आहे ते महादेवरावांपासून जे सुरुवात झाली ते कमलाकर सावंतपर्यंत आहे. अशा अनंत लोकांच्या योगदानामुळे पुन्हा गेस्ट हाऊस ही वास्तू आणि ही संस्था उभी आहे. चारू काका म्हणजे माझे बाबा ह्यांना कधीही आपण जसा उल्लेख केला तसं कधीही स्टेजवर यायला पुढे यायला मिरवून घ्यायला आवडत नव्हतं. परंतु आमच्यासारखी जी पिढी आहे म्हणजे आता पुन्हा गेस्ट हाऊस हे नाव हे जरी महाराष्ट्रीयन उपहारगृह होतं, पण माझ्या आजोबांनी एक दूरदर्शीपणे हे नाव इंग्लिश नाव घेतलं त्यावेळे पुन्हा गेस्ट हाऊस. तसं काळ बदलत असतो, काळाप्रमाणे बदलावं लागतं. कारण बाबांनी असं शिकवलं किंवा माझ्या आजोबांनी आजींनी माझ्या आईचं योगदान खूप आहे. आणि कालच गुरुपौर्णिमा झालेली आहे. मगाशी सर आपण उल्लेख केलात की हे 3 तत्व विद्या, अन्न आणि समाजकार्य आपण म्हणू त्याला, तर अनंत वर्ष लोक काम करत असतात, संस्था काम करत असते, पण लक्षात राहतं ते त्याच्या सामाजिक मूल्यांमुळे. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जरी हा व्यवसाय असेल तरी त्याला जी जोड आहे ती सामाजिक कामाची दिली गेली. माझ्या आजोबांनी, आजींनी, वडिलांनी, माझ्या आईनी, माझ्या काकांनी. योगायोगाची गोष्ट सांगायला म्हणजे सरांचा अजून एक पैलू मी विशद करतो की माझे जे धाकटे काका होते गजानन सरपोतदार, ज्यांनी भारतातले सगळ्यात पहिलं मोबाईल हॉटेल सुरू केलं होतं, चित्रपट निर्माते होते. त्यांनी आणि सरांनी SP कॉलेजमध्ये एका नाटकामध्ये काम केलेलं होतं आणि ते नाटक खूप गाजलं होतं.
तर सर आपण उत्तम अभिनेते सुद्धा आहात. तर या वास्तूनी मला असं वाटतं की ही तत्वप्रणाली आहे, सरपोतदार किंवा पुन्हा गेस्ट हाऊस ही एक चांगली तत्व कॅरी करणारी, एक परंपरा कॅरी करणारं कुटुंब आहे. आणि मी प्रातिनिधिक स्वरूपाचा इथे असलो तरी ह्याच्यासाठी जे योगदान आहे, ज्यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे, मला असं वाटतं की आमच्याच वास्तू द्यायचं कारण का, तर ह्या पुरस्काराची जे काही संकल्पना सरांच्या मनात होती की अशा प्रकारच्या कष्टकरी लोकांचं, जे आमच्या आचार्याचं, बल्लाचार्याचं आज झालं कौतुक झालं, अशा लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्री जाऊन त्याचं काम न थांबवता त्याचा आदर करणं, त्याचं कौतुक करणं, म्हणून या वास्तूमध्ये आज कमलाकर सावंतांमुळे हा सत्कार समारंभ इथे घेतला गेला. आणि त्यामुळे आम्हाला ते भाग्य लाभलं की त्याच्याबरोबर आमचंही नाव घेतलं गेलं. वास्तविक पाहता कर्मचारी आणि ह्या सर्व सहकाऱ्यांमुळेच ही संस्था उभी आहे आणि होती आणि आहे आणि याच्या पुढे राहणार आहे. सरांना 85 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा गेस्ट हाऊसला 85 वर्ष पूर्ण झालेले. लवकरच सरांची 100री, पुन्हा गेस्ट हाऊसची 100री नक्की होणार आहे. आणि आपण असं म्हणतो की सदाशिव पेठेतलं कुठलीही गोष्ट सदाशिव पेठेनी जर का ती ग्राह्य केली किंवा ॲप्रिशिएट केली, मान्य केली गेली, तर ती जगन्मान्य होते. सदाशिव पेठेमध्ये उदयाला आलेलं नेतृत्व उदय जोशी, अनेक उत्तमोत्तम उपक्रम उदय जोशी आणि मिसेस जोशींनी राबवले. आज पुण्याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कधी आपण कुठलाही उपक्रम म्हटला तरी आदराने नाव घेतलं जातं उदयजी आपलं, आपल्या संस्थेचं, की निनादने हे केलं होतं, उदय जोशींनी केलं होतं. सावरकरांची विषयीचं कार्य असेल, कुठलंही चांगलं कार्य हे आपण पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे नमो जोशी सरांनी आपली निवड केली, आपल्या संस्थेची निवड केली की याच लोकांच्या माध्यमातून हे एक पवित्र कार्य आपण करू आणि लोकांसमोर आणूयात आपण की कुठली एखादी संस्था उदरनिर्वाहाचं काम करत असताना सामाजिक कामसुद्धा कसं चांगल्या पद्धतीने करू शकते. हे लोकांसमोर येण्यासाठी आपल्या संस्थेची त्यांनी निवड केली, ते सुद्धा सदाशिव पेठल्या संस्थेची. आणि आपण आम्हाला मान्यता दिली, ह्या कार्याला आपण एक मान्यता दिली असं मला वाटतं. माझे आजोबा नानासाहेब सरपोतदार जे चित्रपट निर्माते होते, त्यांना साथ त्यांचे मिसेस सरस्वतीबाईंनी दिली. त्याच्यानंतर माझे वडील, माझी आई, माझे काका बंडोबन सरपोतदार ज्यांनी दिल्ली पुन्हा गेस्ट हाऊस सुरू केलं, तिथं त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली. ही सगळी परंपरा आज 3 पिढ्या आमच्याचबरोबर माझी मिसेस साधना आणि माझी वहिनी शर्मिला सरपोतदार, ती खरं म्हणजे कामच करत होती. माझा भाऊ आला नाही म्हणून ती केवळ इथं बसली, कंपल्सरी बसायला लावलं तिला. आणि माझा भाऊ नेहमी, म्हणजे हे एक एकीचं बळ आहे सर, मला असं वाटतं उदयजी, की एकी हे बळ आहे. आणि चांगले कुटुंब महाराष्ट्रीयन लोक एकत्र येऊन चांगली परंपरा पुढे चालू ठेवायचं जे आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय, त्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद, शुभेच्छा आणि असंच पाठबळ हवं आहे. कुठे चुकत असेल तर जरूर आम्हाला ती चूक जाणून द्या आणि आपण असंच काम आम्ही पुढे करत राहू आणि चांगलं आदर्श द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद किशोरजी. आपण कुटुंब ही जी संकल्पना या ठिकाणी मांडली की आपण एकत्र, या वास्तूचंच ते वैशिष्ट्य आहे की या वास्तूमध्ये मगाशी मी नावं घेतली, ही लोक सगळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का, हे सगळं बघायला. तुम्ही माना अगर मानू नका, कारण आपण किती जरी नाही म्हणलं तरी आपण पूर्वजांची आठवण काढली, किती लोक त्या ठिकाणी असतात. त्यामुळे आज त्यांनाही खूप आनंद नक्की होत असेल की आज आमच्यानंतर देखील हे संपूर्ण कुटुंब आज एकत्रित पद्धतीने या ठिकाणी आपल्या सगळ्या सेवकांच्या सहकार्याने एकत्र आहेत. आज आपण या निमित्ताने हा आमचा पुरस्कार स्वीकारला. आज आपल्याला 85 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप अवघड काम आहे. एखादी गोष्ट सातत्याने इतके वर्ष त्याची जपणूक करणं हे खूप म्हणजे खूप अवघड काम आहे. तर 85 मोहरांची थैली ही आम्ही निनादच्या वतीने आज
विनीताईताई आणि नम जोशींच्या साक्षीने आपल्या दोघांही बंधूंना देतोय, आपण त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद. अचानक थोडं सुचत जातं, इथे जे आमचे सगळे कुटुंबातले, बाबांच्या आमच्या कुटुंबातले सुनील महाजन, आनंद सराफ, करंदीकर साहेब, अजित कुंडेकर, हे सर्व आमच्या कुटुंबातले आहेत. त्यांच्या सर्वांच्या वतीने मी प्रातिनिधिक इथं सत्कार स्वीकारतोय. मी काय किंवा अभय काय किंवा शर्मिला काय, आपण सर्व एकाच कुटुंबातले आहोत असं मला वाटतं, आणि हेच बाबांनी आमच्या शिकवण दिलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद किशोरजी. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. आपण सर्वजण आलात याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आपणही पुरस्कार स्वीकारलात याबद्दल आपल्याही दोन्ही बंधूंचं, आपल्या परिवाराचं मनापासून धन्यवाद. कमलाकरजी, आपल्या हाताची चव घ्यायला आम्ही नक्कीच पुढल्या काळामध्ये इथे येऊ. त्याच्यानंतर विनीताताई पण देखील, म्हणजे सरांनी फोन केला आणि आपण अक्षरशः आपल्या व्यस्त वेळातनं या ठिकाणी वेळ काढून आज आलात, त्याबद्दल आपल्याही मनापासून धन्यवाद. धन्यवाद.